Hello students, we will see next example of convergence. Okay, आपण convergence बघतोय तर त्यामध्ये 6th example बघूया. 0.500 मेगा ओहम, कॅपिटल एम म्हणजे मेगा ओहम इनटू ओहम मध्ये. ठीक आहे, सो दॅट 0.500 मेगा ओहमचं कन्वर्जन करायचं आपल्याला. त्यासाठी काय करूया, आपल्याला माहिती आहे 10⁶ ओहम. मेगा ओहम इंटू ओहम म्हणजेच 10⁶ ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 10⁻³ इंटू 10⁻³ सिम्प्लिफाय करूया आपण. आता ह्याचा आन्सर काय असेल, तर हा जो पॉइंट आहे, जेव्हा आपला एक्सपोनंट म्हणजेच पॉवर आपली 3 आहे, +3 आहे, तेव्हा काय होतं, पॉइंट राईट साईडला जातो. जर -3 असेल तर पॉइंट इकडे वाढत जातो. ठीक आहे, म्हणजेच आता काय होईल, हा पॉइंट जो आहे तो पॉझिटिव्हला जाईल. म्हणजे 1 2 3 टाइम्स. म्हणून आपलं आन्सर काय येणार आहे, 5. ह्या टर्मचं पूर्ण आन्सर येईल 5. राहिलेली टर्म काय, इंटू 10⁻³ आपल्याला आन्सर किलो ओहम मध्ये पाहिजे का, नाही, आपल्याला ओहम मध्ये पाहिजे. म्हणून ह्यालाच काय लिहिता येईल, डायरेक्ट इथं ओहम केलं तरी चालेल, किंवा ह्यालाच काय म्हणू आपण, 5000 ओहम. 5 इंटू 10⁻³ म्हणजेच 5000 ओहम. ओके, सो वी विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बघूया. 1500 मिली एम्पियर इंटू एम्पियर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, मिली एम्पियरचं एम्पियरमध्ये करायचं आहे. 1500 मिली एम्पियर म्हणजेच किती, 10⁻³ ओके, सो दॅट आता काय होईल, ही टर्म जी आहे कशी लिहिता येईल आपल्याला, 10⁻³ म्हणजेच डिनॉमिनेटरला येईल 1500 अपॉन 10⁻³. म्हणजेच आपण जर हे मायनस खाली घेतलं डिवाइडला, तर ते काय होतं, प्लस होतं. ह्या नंबरच्या खाली घेतल्या आपण डिनॉमिनेटरला 10⁻³ 1500 अपॉन 10⁻³ म्हणजेच किती, 1000. ओके, सो कॅन्सल द झिरोज. राहिलेलं टर्म काय, 15/10 फ्रॅक्शनल टर्म आहे. 15/10 म्हणजेच 1.5. आपला आन्सर कशामध्ये आला आता, एम्पियर. म्हणजेच 1500 मिली एम्पियरचं कन्वर्जन करताना आपल्याला काय माहिती पाहिजे, मिली म्हणजे 10⁻³ आता हे असंच ठेवून चालणार नाही, आपल्याला हे एम्पियरमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणून आपण काय केलं, 10⁻³ जर खाली घेतलं डिवाइडला, तर ते काय होतं, 10⁻³ होतं. म्हणजेच ह्या दोन्ही टर्म्सचे आपल्याला डिव्हिजन करायचे. तर 1500/1000 10⁻³ म्हणजेच 1000. मग काय करूया, झिरोज, 2 झिरोज कॅन्सल झाले, आन्सर आलं 1.5 एम्पियर. सो नेक्स्ट विल बी, पुढचं एक्झाम्पल बघू. 100 मेगा ओहम टू किलो ओहम. ओके, 100 मेगा ओहम टू किलो ओहम. म्हणजेच 100 इंटू 10⁻6 100 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजेच काय येईल आपला आन्सर. आता 100 इंटू 10⁻³ म्हणजे किती झालं, 100 ला आपण कसं लिहू शकतो, 10⁻². ओके, ही टर्म आपल्याला माहिती पाहिजे. तर 2 पॉवर्सचं ॲडिशन होतं वरती. ठीक आहे, 10⁻² इंटू 10⁻³ ला आपल्याला काय लिहिता येईल, 10⁻5. म्हणजेच आपल्या मॅथमॅटिक्समध्ये काय आहे, पॉवर म्हणजे 10⁻² इंटू 10⁻² म्हणजे बेस जर सेम असेल
तर वर जे एक्सपोनंट आहेत, वरच्या जे पॉवर आहे त्याचं काय होतं, ॲडिशन होतं. ठीक आहे. सो दॅट 10⁵ इंटू 10⁵. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, किलो ओहम मध्ये पाहिजे, म्हणून 10⁵ किलो ओहम असं म्हणलं तरी चालेल, किंवा ह्यालाच 1 2 3 4 किलो ओहम असं पण लिहिता येईल. सो दीज आर द terms we can write like this.